महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जाफराबाद ग्रामपंचायतीमधील मुख्य भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न। महाराष्ट्र टुडे ब्युरो चीफ आनंद बापू आशा यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र आक्षेप। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील जाफराबाद ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या आर्थिक अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणात मूळ दोषी असलेल्या लोकप्रतिनिधींना वाचवून केवळ प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करत मूळ भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप वरिष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र टुडेचे गडचिरोली ब्युरो चीफ आनंद बापू आशा यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी थेट गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र सादर करून तीव्र आक्षेप नोंदवला असून मुख्य दोषींवर तातडीने फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे। चौकशी अहवालात लाखो रुपये घोटाळे उघड पण कारवाई शून्य। जाफराबाद ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराबाबत आनंद बापू आशा यांनी केलेल्या तक्रारीवरून पंचायत समिती सिरोंचा गटविकास अधिकाऱ्यांनी बीडीओ सखोल चौकशी केली होती। या चौकशीचा धक्कादायक अहवाल 12 मार्च 2026 रोजी सादर करण्यात आला होता। या अहवालात खालीलप्रमाणे अत्यंत गंभीर बाबी सिद्ध झाल्या आहेत। सिमेंट रस्ता काम अपहार प्रत्यक्ष मूल्यमापनापेक्षा तब्बल 1,18,800 जास्त खर्च दाखवून थेट अपहार करण्यात आला। नियमबाह्य मानधन शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय केंद्रचालकास 2,06,004 इतकी मोठी रक्कम नियमबाह्य पद्धतीने अदायगी करण्यात आली। निविदा प्रक्रियेला हरताळ। हातपंप बांधकाम 1,13,383। मोबाईल खरेदी 60,000 मध्ये कोणत्याही तांत्रिक अंदाजपत्रकाशिवाय आणि निवेदी विना थेट निधी खर्च करण्यात आला। महसुलाचे नुकसान रॉयल्टी आणि TDS 41,159 कपात न करता शासनाचे थेट आर्थिक नुकसान करण्यात आले। यासाठी उपसरपंच यांना संयुक्तपणे जबाबदार धरण्यात आले। कर वसुलीत भ्रष्टाचार घरपट्टी व पाणीपट्टीची जमा झालेली रोख रक्कम रोकड वहीत जमा न करता परस्पर वापरण्यात आली। केवळ ग्रामसेवकाचा बळी मुख्य राजकीय नेत्यांना अभय। या धक्कादायक चौकशी अहवालाला जिल्हा परिषद कार्यालयाकडे प्राप्त होऊन 2 ते 3 महिने उलटून गेले आहेत। यावर कारवाई करत 12 मे 2026 रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केवळ ग्रामपंचायत अधिकारी श्री योगेश्वर भाऊजी कन्नाके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। परंतु आनंद बापू आशा यांनी आपल्या पत्रात स्पष्ट म्हटले की ग्रामसेवकावर झालेली कारवाई हा प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असला तरी ज्या लोकप्रतिनिधींनी अधिकाराचा गैरवापर करून हा लाखो रुपयांचा निधी हडप केला त्यांना जिल्हा प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे। मुख्य दोषींवर कारवाई न करता केवळ अन्य व्यक्तींवर कारवाई करून मूळ भ्रष्टाचारावर पांघरून घालण्याचा हा प्रयत्न लोकशाहीत अत्यंत दुर्दैवी आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे 3 प्रमुख मागण्या। पत्रकार आनंद बापू आशा यांनी 20 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः हजर राहून हे स्मरणपत्र दिले। त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर मुख्य राजकीय दोषींवर कारवाई झाली नाही तर सामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास उडेल। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे खालील प्रमुख मागण्या केल्यात। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 39(1) अन्वये तातडीने कारवाई करून मुख्य दोषी संबंधित उपसरपंचाचे पद तात्काळ रद्द करण्यात यावे। चौकशी अहवालात सिद्ध झालेल्या अपहारित रकमेची दोषी लोकप्रतिनिधींकडून तात्काळ वसुली करण्यात यावी। शासकीय निधीचा जाणीवपूर्वक अपहार केल्याप्रकरणी उपसरपंच व संबंधित जबाबदारांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत। या प्रकरणात आता गडचिरोलीचे जिल्हाधिकारी काय पावले उचलतात आणि भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधींना जेलची हवा मिळते का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट आनंद आशा, सिरोंचा, गडचिरोली। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।